तटकरे म्हणाले। राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके सध्या आपल्यासोबत आहेत। सुनील शेळकेजी नमस्कार। रोहित पवारांनी जो दावा केलेला आहे त्यातून असं दिसतंय की राष्ट्रवादी पक्षामध्ये काहीशी सुंदोपसुंदी माजलेली आहे आणि तटकरे आणि प्रफुल्ल पटेल नाराज आहेत। नाही, आपण गेले काही महिन्यापासून पाहत असाल, रोहित पवार हे सातत्यानं खोटं बोलत जनतेसमोर इतकं खोटं बोलायचा प्रयत्न करत आहेत की जनतेला महाराष्ट्राच्या आणखी काहीतरी आदरणीय सुनीतराव वहिनींच्या नेतृत्वामध्ये एक संघ असताना आदरणीय प्रफुल्लभाई असतील, आदरणीय तटकरे साहेब असतील, भुजबळ साहेब असतील, आदरणीय वळसे पाटील साहेब असतील, हे सगळे नेते मंडळी एका ताकदीने एका जोमानं सुनीतराव वहिनींच्या मागे खंबीरपणाने उभे आहेत। रोहित पवार हे सातत्याने काही ना काही स्वतःला प्रसिद्धी मिळावी किंवा चर्चेत राहावं म्हणून वेगवेगळी विधानं करत असतात। रोहित पवारांनी मागील काही दिवसापूर्वी बारामतीत जी पोटनिवडणूक झाली त्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा उमेदवार देण्याचा जो काही हट्टाच धरला होता, हे आता आम्ही महाराष्ट्राच्या जनतेसमोर सांगितलं पाहिजे का? 2029ला रोहित पवार बारामतीत काँग्रेस पक्षाकडून उभं राहण्याचा आतापासून प्लॅन करतायत, हे आम्हाला माहित आहे। पण आम्ही आजपर्यंत कधी वक्तव्य केले नाही, आम्ही बोलून दाखवत नाही। परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कुठेतरी चलबिचलता दाखवावी, कुठेतरी अस्थिरता कशी निर्माण होईल किंवा प्रत्येकाच्या मनात संभ्रम कसा तयार करता येईल, हा जो काही रोहित पवार प्रयत्न करतायत याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही कार्यकर्ता थारा देणार नाही। आणि जर आदरणीय फडणवीस साहेबांकडून लेखी काही मागणी करत असतील भविष्यात कुठल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार, तर तुम्ही पहिले लेखी द्या। बारामतीमध्ये आम्ही सुनीतराव वहिनींच्या विरोधात कधी उभं राहणार नाही किंवा आम्ही त्यांच्या विरोधात प्रचार देखील करणार नाही, की तुम्ही अगोदर नैतिकता जपा आणि मग इतरांना काही चर्चेतून किंवा काही वावड्या उठवून बदनाम करण्याचा प्रयत्न करायचा असेल तर तो नंतर करा। ठीक आहे सुनील शेळकेजी, आभार आपले, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली त्यासाठी। दरम्यान या सगळ्याची चर्चा सुरू झाली त्याला निमित्त ठरलं रोहित पवारांचं वक्तव्य।